आज आपण वांगा आणि बटाट्याची भाजी बनवणार आहोत। एकदम कमी मसाल्यामध्ये झटपट अशी ही वांगा आणि बटाट्याची भाजी तयार होते। तर चला मग आता आपण सुरुवात करूया। तर आता आपण सुरुवातीला वांगी आणि बटाटे घ्यायचे आहेत। इथं मी 2 वांगी घेतलेले आहेत आणि 2 बटाटे घेतलेले आहेत। इथं मी बटाट्याची साल काढून घेतलेली आहे। आता हे आपण एका बटाट्याच्या 4 फोडी करणार आहोत। हे बटाटे जास्त मोठे नाही आहेत, त्यामुळे मी ह्याच्या 4 फोडी केलेल्या आहेत। आणि तसेच वांग्याच्या सुद्धा आपल्याला 4 फोडी करायच्या आहेत। तुम्हाला इथं छोट्या फोडी करायच्या असतील तर तुम्ही करू शकता। मी इथं एका वांग्याच्या 4 आणि एका बटाट्याच्या 4 अशा फोडी केलेल्या आहेत। हे आपण चिरल्यानंतर पाण्यामध्येच ठेवायचं, म्हणजे ते काळे उठणार नाही। आता आपण हे करायला घेऊया। तर कढईमध्ये किंवा टोपात आपण 2 चमचे तेल घालून घ्यायचं। त्यामध्ये जिरे घालायचे। जिरे थोडे भाजले की त्यामध्येच आपल्याला एक मोठा कांदा बारीक कट करून घालून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजल्यानंतर त्यामध्येच आपण 2 मीडियम साईजचे टोमॅटो बारीक कट करून घालायचे। आणि आपण टोमॅटो लवकर भाजण्यासाठी भाजीला लागणारं मीठ इथंच यूज करणार आहोत, म्हणजे टोमॅटो लवकर तेलामध्ये मॅश होतो। आता ह्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया। इथं मी 1 छोटा चमचा कांदा लसूण मसाला, कलरसाठी 1 चमचा लाल मिर्च पावडर, 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे। त्यामध्येच 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे। याने छान टेस्ट येते भाजीला। यात आपण भाजी सगळ्या तेल सुटेपर्यंत मिक्स करून घ्यायचं। कमी गॅसवर भाजून घ्यायचा मसाला आणि त्यानंतर आपण त्यामध्ये कोथिंबीर आणि बटाटा आणि वांगं घालून घेऊया। कोथिंबीर इथं तुम्ही लास्टला घातली तरी चालेल, मसाल्यात घातल्यामुळे थोडी छान टेस्ट येते। वांगा आणि बटाटा आपण मसाल्यात मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला जेवढी ग्रेव्ही हवी त्यानुसार इथं पाणी घालून घ्यायचं। मी इथं 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे। आणि आता हे आपण एकदा मिक्स करून घ्यायचं। आपण इथं सुरुवातीलाच मीठ वापरलेलं आहे, त्यामुळे आता आपण वापरणार नाही आहे। आता ह्याला आपण उकळी आल्यानंतर गॅस कमी करायचा आणि झाकून 15 ते 20 मिनटं शिजवून घ्यायचं। आता 15 ते 20 मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपली भाजी शिजलेली आहे। इथं आपण चेक करून बघायचं, तर भाजी शिजलेली आहे। तर आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि वरून कोथिंबीर घालून घेऊया। हे आता आपण सर्व करून घेऊया। ही भाजी तुम्ही टिफिनसाठी सुद्धा करू शकता किंवा झटपट काय बनवायचं असेल तर ही बनवली तरी चालेल। तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। थँक्यू।